नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोक, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. आजचा अखंड आहे: आर्याजींचा ब्रह्मा अवयवी व्याला, तरफल झाला विंचू जैसा. वेदांती पाहता विष्णू ब्रह्मा गळे, कल्पना मावळ हत्य उरे. शूद्राधिक काही का मुक्त झाले, मानव बनले सुखासाठी. तू का येथे व्यर्थ वाचा शिवविशी, सत्या मोकलीशी ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. येथे कवी सांगतात की काही लोकांनी स्वतःला श्रेष्ठ म्हणजेच आर्य समजून समाजात वेगळेपणा निर्माण केला, पण प्रत्यक्षात माणसे एकाच सृष्टीची निर्मिती आहे. मोठेपणा, अभिमान शेवटी लहान बिंदूसारखा नगण्य ठरतो. प्रत्येकाच्या शरीरात एकच परमात्मा आहे. माणसाची निर्मिती केलेले भेद, कल्पना, बाह्यरंग हे तात्पुरते आहेत. शेवटी सत्य एकच ठरते. सर्वांमध्ये एकच ईश्वर आहे आणि तो समान आहे. थोडक्यात या ओळींमधून जातीभेद, श्रेष्ठत्वाचा अहंकार आणि बाह्यभेद निरर्थक आहे. सत्य म्हणजेच सर्व माणसे समान आहे, हा एक संदेश त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर शूद्र आणि इतर शोषित समाज गुलामगिरीतून मुक्त झाले की तर त्यांना खऱ्या अर्थाने मानव म्हणून जगता यावे आणि स्वतःच्या सुखाचा व प्रगतीचा मार्ग शोधता यावा, यासाठी ते मुक्त झाले. ज्योती म्हणतात की तू इथे व्यर्थ बडबड करून आपली वाणी का थकवत आहे? फालतू वादात पडून तू सत्याची साथ का सोडत आहेस? सत्याचा त्याग करून निरर्थक गोष्टीवर बोलताना काहीच प्राप्त होणार नाही. थोडक्यात सांगायचे तर माणसाचा जन्म सुखासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी झाला आहे. त्यामुळे माणसाने खोट्या गोष्टींवर वेळ वाया न घालवता सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असा संदेश येथे ज्योतिबांनी दिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो आपण सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.